निघेल सुपर स्पीडो कार. चल सुपर स्पीडो, आपल्याला आपल्या हिरोला त्या भयानक विलनच्या तावडीतून सोडवायचं आहे. येस किको. अरे तू काय आहेस? मला म्हणायचं तू कोण आहेस? मला कुठे घेऊन चाललायस? प्लीज मला सोड ना, सोड मला. तो आहे अड्डा, वाईट गोष्टींचा अड्डा. तिथे तुझं अगदी जंगी स्वागत केलं जाईल. असं स्वागत की या पुढे जगात कोणीच तसा विचार नाही करणार की शेवटी हिरोचाच विजय होतो. आता अड्डा अगदी जवळ आलाय. बरंच आहे की कोपण अडकेल. आता त्याला पण हिरो बनायची खूप हौस आहे ना. किको, तू माझ्यासाठी आलायस? प्लीज मला वाचव. हिम्मत नको सोडू सूरज, मी आलोय तुला वाचवण्यासाठी. ये बच्चो, आता बघ कशी मजा करतो तुझी. सुपर स्पीडो ब्रेक्स. सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 49. ओ गॉड, आपण उडत नाही आहोत. फॅन्टास्टिक, व्हेरी गुड किको, तूच माझा खरा हिरो आहेस. सुपर स्पीडो अप्लाय फॉर्म्युला नंबर 52. ओके किको. शेवटी आपण वाईट गोष्टींच्या अड्ड्यापर्यंत पोहोचलोय. खूप अंतर, आम्हाला आत घ्या. ओके. सोड आधी मला. सॉरी किको, विंड प्रेशरमुळे आपल्याला थांबावं लागेल. ओ, इतक्या जोराचा वारा. सोड मला म्हटलं
दिलं सोडून. किको! सूरज! आता तुमचा गेम ओव्हर होणार आहे. वाईटाच्या शहनशाहचं बोलावणं आलाय. हा वाईटाचा शहनशाह कोण आहे? त्याचं नाव घेताच कसा घाम फुटतो पहा. तो आहे वाईटाचा शहनशाह. तो मला वाटतं सूरज कोणत्या तरी मोठ्या संकटात आहे. सुपर स्पीडो, तू इतका पॉवरफुल वारा हँडल करू शकतोस. भयानक विलनला झटपट अंकलकडे घेऊन जा. मला बाहेर जावं लागेल. अरे पण किको, तू वाऱ्याबरोबर उडून जाशील. मला माहिती आहे बडी, पण सूरजला वाचवण्याचा दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. मला त्याच्या मागे जावंच लागेल. ओके बडी, काळजी घे. पतंग असो वा एरोप्लेन, हवेत उडल्यानंतर जमिनीवर यावंच लागतं. फू 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 मंतर. मला वाटतं याला धक्का बसलाय. धक्का म्हणजे खूपच मोठा धक्का. किंवा मग याला आपल्याला कोड लँग्वेज मध्ये सांगायचं असेल की किको आणि सूरज कोणा फू मंतरच्या ताब्यात आहे. इतकी भयंकर फाईट केल्यानंतरही अजिबात लागलं नाही याला. कांद्याविषयी नीट जाणून घ्यायचं असेल तर त्याला सोलून सोलून त्याच्या आतपर्यंत जावं लागतं. सर, कोड्यात असं म्हणतायत की जर याच्या बॉडीवर जखमा नाहीये तर कदाचित हा एक कॉस्ट्युम असेल. काय? मी आहे जासू झटपट. जो कोणी आहे फुमंतर त्याला मी पकडून पटापट. वेलकम टू वाईट गोष्टींचा अड्डा सूरज. आता तुला कोणीच वाचू नाही शकत. रॉंग. वेलकम सूरज आणि किको. हा आहे अड्डा, वाईट गोष्टींचा अड्डा. आणि मी आहे फू मंतर. मला जो कोणी आवडत नाही त्याला मी फुंकून टाकते. तुम्ही जे करताय ते खूप खूप रॉंग आहे. तुम्ही हे रॉंग काम सोडून राईट काम करा. खूपच स्वीट मुलगा आहेस तू, पण तुला हिरोगिरी करायची इतकी हौस का आहे? या सूरजने त्याच्या पिक्चर्स मध्ये आणि तू सन सिटी मध्ये सगळ्या विलन्सना बदनाम करून टाकलेस. कुणाला आमची भीतीच नाही वाटत? मग आता आम्हाला तुम्हा दोघांना चांगलाच धडा शिकवायचा आहे, जे बघून कोणीही आम्हाला कमकुवत नाही समजणार. Oh my God! No, 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 no! फुंकू नकोस, फुंकू नकोस. आता तर कुठे मजा सुरू झालीये आणि तू आधीच घाबरलास.
खरंच सुपर हिरो आहेस. उद्या नक्की. पण आता तू जाऊन काहीतरी खाऊन घे. ओके, पण तुम्हाला मी एक कविता म्हणून दाखवू? ईश, अरे वा, मला कविता तर खूपच आवडतात. म्हणून दाखव पटकन. थांबा, मी फिफीच्या कवितेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. मला पप्पांची खूप आठवण येते. किको, फिफीला तू प्रॉमिस तर केलंस, पण उद्या तू त्याच्या बाबांना भेटवणार कसा? मी पण तोच विचार करतोय ट्विंकल. फिफीचे पप्पा बेनाम वो नावाच्या एका माणसाच्या ताब्यात आहेत. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला शनिवारी बंद पडलेल्या जुन्या स्टील फॅक्टरीमध्ये जावं लागेल. ती सनसिटीच्या बाहेर असलेली स्टील फॅक्टरी. 2 शब्दात सांगायचं तर डेंजरस प्लेस. अय्यो किको, तिकडे तर दर शनिवारी डेंजर फायटरच्या मध्ये फायटिंग होते रे. आणि शनिवार तर उद्याच आहे. ईश, मम्मी, तिथे तर मुलांना जायला अलाउड नाहीये. तू इकडेच थांब किको. तिथे उद्या मी आणि मेयर जाऊ काय. ईश, कोण मी? का नाही, उद्या मी तिथे नक्की गेलो असतो. पण काय आहे ना की शनिवारी मी कोणावर हात नाही उचलत, नाहीतर तिथल्या फायटर्सची अशी हालत केली असती की त्यांना त्यांचे पूर्वज आठवले असते. खरंच मेयर अंकल? मग नाही तर काय. जर मी खोटं बोलत असेन तर माझ्या डोक्यावर आता उंदीर पडेल. म्हणजे नक्कीच खोटं बोलले होते. नाही टेम्पो अण्णा, फिफीच्या पप्पांना शोधण्यासाठी आणि माझ्या स्वप्नात पाहिलेल्या टॅटूच्या मागचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्या बंद पडलेल्या फॅक्टरीत मला जावंच लागेल. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. फाईट कधी चालू होणार आहे काय माहित. अरे हॅलो एव्हरीवन, मिक्स मार्शल आर्टच्या सुपर राऊंड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज या रिंग मध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी भयंकर जबरदस्त असे फायटर्स आले, जे एकमेकांसोबत तोपर्यंत फाईट्स करतील जोपर्यंत रिंग मध्ये केवळ एकच फायटर आपल्या पायांवर उभा असलेला नाही दिसत. आणि हा आहे बॉस्को. 2 वर्षांपासून या रिंगचा चॅम्पियन आहे. तो बघ सुपर स्पीडो. बॉस्कोच्या हातावर 2 डोकी असलेला स्नेक टॅटू आहे. मला रिंग मध्ये जावंच लागेल. अजून कोणी आहे ज्याला एक केज मध्ये जायची इच्छा आहे? लक्षात ठेवा, बाहेर फक्त एकच जण येईल. मी करेन सामना. मुला, स्वप्न बघतोयस की काय? नाही.
तू माझा सामना करणार मुला. तुम्ही मला बेनाम वोचा पत्ता देऊन टाका, नाहीतर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही उरणार. मला तुमच्याशी लढावंच लागेल. तुझी इतकी हिम्मत की बेनाम वोचं नाव घेतलंस. वा छोटू उस्ताद, काय नाव काय आहे तुझं? किको. थँक्यू. तर या रिंगचा नवा चॅम्पियन आहे किको. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. आता काय करायचं? आपण तर चारही बाजूनी घेरले गेलोत. डोंट वरी किको,